सध्या आचारसंहिता चालू आहे, तसेच पोलिसांनी नाकाबंदी केली असून आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून 2 तोतया पोलिसांनी छगन जाधव यांच्याकडून हातचलाकीने सोन्याची चेन आणि अंगठी असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास करणाऱ्या 2 भामट्यांना ठाणे गुन्हे शाखा पथकाने गजाआड केले। यावेळी त्यांनी 15 गुन्हे केल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली आहे। जिल्ह्यात सातत्याने वयोवृद्धांना गाठून पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्या अंगावरील दागदागिने काढून घेत फसवणुकीच्या घटना झाल्या आहेत। तसे बँकेच्या परिसरात पाळत ठेवून रोख घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला घाण पडल्याचे सांगत रोख रकमेची बॅग पळविली जाते। अशा पद्धतीने गुन्हा करणाऱ्या सराईत इराणी टोळीतील दोघांना दारव्हा येथे शुक्रवारी रंगेहात अटक करण्यात आली। समीर सय्यद नौशेद सय्यद राहणार पाटील नगर वाढवली रोड जिल्हा ठाणे, जाहेद अली जावेद अली जाफरी राहणार आंबिवली जिल्हा ठाणे अशी आरोपींची नावे आहेत। त्या दोघांनी 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजताच्या दरम्यान कारंजा रोडवर पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पळविले होते। त्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते। गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, सहाय्यक फौजदार नारायण लावरे, जमादार विलास राठोड, जमादार सोहेल मिर्झा यांनी आरोपींना शिताफीने पकडले। अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ पोलिसांचे बनावट ओळखपत्र मिळून आले। आरोपींनी 15 ठिकाणी असे गुन्हे केल्याची कबुली दिली।